Hello. After studying little bit information about bioinformatics in the previous lecture, now we are going to discuss the next part, that is genomics. In the last lecture, I told you different branches of bioinformatics. So we have discussed about different branches of bioinformatics, that is molecular bioinformatics, second cellular and subcellular bioinformatics, and third at diverse, that is at community level of bioinformatics. त्यातला पहिला जो टाइप होता त्याच्यामध्ये आपण परत 3 सब ब्रांचेस बघितले होते, जिनोमिक्स, प्रोटिओमिक्स अँड ड्रग डिझायनिंग. त्यातले आपण आता जिनोमिक्स अँड प्रोटिओमिक्स हे आपण 2 पार्ट डिस्कस करणार आहे या लेक्चरमध्ये आणि पुढच्या लेक्चरमध्ये. फर्स्ट पार्ट दॅट इज जिनोमिक्स. Nowadays genomics is emerging as one of the most important branch in the field of sciences. Science मध्ये ही one of the most important field मध्ये डेव्हलप होते, genomics. Obviously the name itself says that it is the informatics, it's information technology used to study genome. So simply we can define genomics as use of information technology to study genomes. Computer science, maths आणि stat यूज करून आपण genome जेव्हा स्टडी करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहे, genomics. जिनोम म्हणजे काय असतो? जिनोम म्हणजे काय? एखाद्या सेलमध्ये जेवढा काही जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे दॅट इज कॉल्ड एज जिनोमिक्स. द सेट ऑफ ऑल जेनेटिक मटेरियल प्रेझेंट इन अ सिंगल स्पेसिस ऑर सिंगल सेल, ओके, किंवा सिंगल ऑर्गॅनिझम मध्ये जे सेट ऑफ ऑल जेनेटिक मटेरियल, जेवढा काही जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे. एक्झाम्पल, ह्युमन बीइंग मध्ये आपल्यामध्ये जेवढे काही डीएनए प्रेझेंट आहेत त्या सगळ्यांचा कलेक्टिव्ह स्टडी म्हणजे जिनोम. प्लांट मध्ये जेवढे काही डीएनए असतील त्याचा स्टडी म्हणजे जिनोम ऑफ प्लांट. बॅक्टेरियाचा जिनोम. व्हायरस असतात, काही व्हायरस मध्ये आरएनए असतो, सो स्टडी ऑफ एंटायर आरएनए प्रेझेंट इन अ सिंगल व्हायरस, स्टडी ऑफ एंटायर डीएनए प्रेझेंट इन अ सिंगल व्हायरस. म्हणजेच काय, टोटल सम ऑफ ऑल जेनेटिक मटेरियल प्रेझेंट इन एनी ऑर्गॅनिझम दॅट इज कॉल्ड ॲज जिनोम. आणि जिनोमचा स्टडी करण्यासाठी आपण जेव्हा कम्प्युटेशनल टेक्निक्स म्हणजे बायो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यूज करतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, जिनोमिक्स. सो एव्हरीथिंग रिलेटेड टू जिनोम is studied under the term genomics. Nowadays आता जेवढे काही बघा, सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय याच्यामध्ये जिनोमिक्स मध्ये, तर आजपर्यंत बऱ्याच जे ऑर्गॅनिझम्स नेचरमध्ये प्रेझेंट आहेत जेवढे काही आयसोलेट केले गेले तर सगळ्या ऑर्गॅनिझमचा जिनोम सिक्वेन्स हा डिटरमाइन केला गेला. सो याच्यामध्ये काय केलं जातं, तर जिनोम सिक्वेन्स डिटरमाइन केलं जातं. जिनोम सिक्वेन्स म्हणजे काय, तर एक्झाम्पल बघा, समजा हा एक डीएनए मॉलिक्यूल आहे, याच्यावर हा एक सिक्वेन्स आहे. ओके, हा एक डीएनए मॉलिक्यूल आहे. आता या डीएनए वर समजा हा एवढा जो सिक्वेन्स आहे, या ए पासून या ए पर्यंत हा जो सिक्वेन्स आहे एवढा, दिस कोड्स फॉर और दिस इज अ पर्टिक्युलर सिक्वेन्स कॉल्ड एज जीन ए. एक छोटासा डीएनए आहे. या डीएनए वर हा एवढा जो सिक्वेन्स आहे, अ फ्रॅगमेंट ऑफ डीएनए इज कॉल्ड एज, अ सेगमेंट ऑफ डीएनए इज कॉल्ड एज जीन. हा एवढा जो सेगमेंट आहे हा एक जीन म्हणून ऍक्ट होतो, त्याला आपण म्हणतो जीन ए. त्याच्यानंतर हा एवढा जो सिक्वेन्स आहे हा दुसरा जीन म्हणून ऍक्ट होतो, याला आपण म्हणूया जीन बी. म्हणजे काय झालं बघा, आपण काय केलं, या डीएनए वर सिक्वेन्स डिटरमाइन केला. म्हणजे काय, पहिल्यांदा आपल्याला समजलं की ए नंतर टी आहे, टी नंतर जी आहे, जी नंतर सी आहे. सो आपण सिक्वेन्स डिटरमाइन केला डीएनए मध्ये न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स. सो दॅट इज सिक्वेन्सिंग. नुसता सिक्वेन्स डिटरमाइन केला का, नाही. दुसरी गोष्ट काय केली, आपण जीन्स आयडेंटिफाय केले. हा एवढा एक पर्टिक्युलर जीन आहे आणि हा दुसरा जीन आहे, म्हणजे आपण जीन्स आयडेंटिफाय केले. तिसरी गोष्ट काय केली, आपण जीनचं लोकेशन बघितलं. लोकेशन काय समजलं आपल्याला, की जीन ए नंतर जीन बी आहे, हे पण समजलं आपल्याला. किंवा आपल्याला हे समजलं की जीन बी च्या आधी जीन ए प्रेझेंट आहे, दॅट इज कॉल्ड जेनेटिक मॅपिंग. सो व्हॉट इज टू बी डन इन जिनोमिक्स? First, genome sequencing. Then, second, genome or gene mapping is also done. Gene mapping means to determine the location of genes on a DNA. DNA वर जीन्सचं लोकेशन डिटरमाइन करणे याला म्हणायचं जीन मॅपिंग. आजकाल बऱ्याच ऑर्गॅनिझमच्या जीन्सचं मॅपिंग केलं जातं, म्हणजे लोकेशन ऑफ जीन्स डिटरमाइन केलं जातं. असे खूप सारे ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांचं जेनेटिक मॅपिंग केलं गेलं. सो जिनोमिक सिक्वेन्स केला जातो, सिक्वेन्स डिटरमाइन केला जातो, जीन मॅपिंग सुद्धा केलं जातं आणि मग त्याच्यानंतर कंपॅरिझन केलं जातं. एका ऑर्गॅनिझमचा जीन आणि दुसऱ्या ऑर्गॅनिझमचा जीन, स्ट्रक्चर काय आहे, त्यांचं फंक्शन काय आहे, हे कंपॅरिझन केलं जातं.
and this helps in understanding everything related to human being. Human being ला स्वतःच अंडरस्टँडिंग करण्यासाठी genomic is very important. Not only to understand human being, it is also used to understand other living things present in the environment. Environment मध्ये जे other living things आहेत त्यांच्या अंडरस्टँडिंगसाठी, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचा जिनोम, त्यांचं फंक्शन आणि मग शेवटी ह्युमन बिंग आणि बाकी सगळ्या ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिम्सचे आपण काय करू शकतो, कंपॅरिझन करू शकतो. दिस कॅन बी अचीव्ड बाय युझिंग जिनोमिक कन्सेप्ट. So this is why genomic is very important concept. Okay, the term genomic was first time coined by Thomas Roderick. The term genomic हा जो term है, it was coined by Thomas Roderick in the year 1896. The term genomic was coined by Thomas Roderick. Okay, so genomics मध्ये आपण काय करतो किंवा what is genomics? Genomics, as I already told, it is application of bioinformatics to study genome. Okay, that is genomics. In other words, standard definition पण आहे genomics. Standard definition काय आहे बघा, genomics ला दुसऱ्या एक टर्म्स मध्ये सुद्धा डिफाइन केलं जातं. Genomics is mapping, sequencing and analyzing genome. Mapping, sequencing and analyzing genome. That is called genomics. What is genomics? Genomics is the tools or techniques used to map, sequence and analyze genome. Genome चा मॅपिंग करायचा आहे. मॅपिंग म्हणजे लक्षात ठेवा. आता आपण मॅप म्हणजे काय म्हणतो, हा कोल्हापूरचा मॅप. तर स्टँड पासून साधारण वायवेला विवेकानंद कॉलेज. ओके, स्टँड पासून थोडंसं आपण जर तिकडं पश्चिमेला गेलो तर तिथं थोडंसं आपल्याला दसरा चौक मिळतो. तिथून थोडंसं आपण जर इकडं बाजूला गेलं तर आपल्याला राजारामपुरी मिळते. सो आपण काय लोकेशन डिटरमाइन केलं. सिमिलरली एक्झॅक्टली सिमिलर कन्सेप्ट अप्लाय करायचं. मॅपिंग म्हणजे काय असतं, तर DNA वर कुठला जीन कुठं प्रेझेंट आहे, लोकेशन डिटरमाइन करायचं जीन्सचं ऑन अ DNA. That is called as mapping. So mapping, sequencing म्हणजे आपण बघितलं आता की sequence A नंतर T, T नंतर G असा sequence determine करतं. And finally analyzing the genome. This is called as genomics. Okay, so genomics is mapping, sequencing and analyzing genome. किंवा other words मध्ये आपण त्याला असं डिफाइन करू शकतो, use of information technology or use of bioinformatics to study genome is called or can be called genomics. Okay, genomics is of 3 types. त्याचे पण 3 टाइप्स आहेत genomics चे. ते 3 टाइप्स असे आहेत. पहिला टाइप आहे स्ट्रक्चरल genomics. Okay, second type, that is functional genomics. नावानुसार तुम्हाला काहीतरी आयडिया येत असेल की याच्यामध्ये काय स्टडी केलं जाणार. अँड थर्ड टाइप, दॅट इज कंपॅरेटिव्ह जिनोमिक्स. ओके, सो genomics can be categorized into 3 types as structural genomics. म्हणजे काय केलं याच्यामध्ये, स्ट्रक्चर ऑफ जिनोम डिटरमाइन केलं जातं. फंक्शनल genomics फंक्शन डिटरमाइन केला जातो. कंपॅरेटिव्ह जिनोमिक्स मध्ये काय करतात, एका इंडिव्हिज्युअलचा जिनोम आणि दुसऱ्या इंडिव्हिज्युअल जिनोम एकमेकांशी कंपेअर केला जातो. दॅट इज नथिंग बट कंपॅरेटिव्ह जिनोमिक्स. सो जिनोमिक्स इज ऑफ 3 टाइप्स and these are the 3 types: structural, functional and comparative genomics. सो आता आपण हे तिन्ही पण टाइप्स बघायचे आपल्याला. तिन्ही टाइप्स आपण आता थोडेसे एलॅबोरेट करून बघूया. फर्स्ट टाइप, स्ट्रक्चरल genomics. So what is structural genomics? Means structural genomics, it deals with determining the structure of genome. So what is structural genomics? It is a technique, or in this the structure of genome is determined. Okay, structure of genome is determined. So what is the exact structure of genome म्हणजे काय केलं जातं, तर मगाशी सांगितलं तसं sequencing is done.
sequencing, data sequencing or genome sequencing is done, genome management is done, and finally genome management and finally genome assembly is done. Genome assembly म्हणजे collection of different genomes. Genomic sequence म्हणजे ह्यूमन बीइंगचा समजा क्रोमोझोम नंबर 9 आहे, त्याचा सिक्वेन्स डिटरमाइन करून तो कलेक्ट करून ठेवायचा. क्रोमोझोम 22, क्रोमोझोम 13, ॲनिमल्सचा जिनोम सिक्वेन्स असेंबल करून ठेवायचा एका ठिकाणी डेटाबेसमध्ये. सो दॅट इज सिक्वेन्सिंग, मॅनेजमेंट ऑफ जिनोम, जिनोमिक सिक्वेन्स अँड असेंबली ऑफ जिनोमिक सिक्वेन्स म्हणजे स्ट्रक्चरल जिनोमिक्स. सो जिनोमचा स्ट्रक्चर डिटरमाइन करायचं. जिनोमचा स्ट्रक्चर म्हणजे सिम्पली डीएनएचा सिक्वेन्स. डीएनए सिक्वेन्स म्हणजे डीएनए म्हणजे न्यूक्लियोटाइड्स आहेत, त्याचा सिक्वेन्स डिटरमाइन करायचा. सिक्वेन्स डिटरमाइन केल्यानंतर आता आपल्याला समजा ई कोलायचा सिक्वेन्स मिळाला, तो प्रॉपर मॅनेज करायचा आणि असेंबल करून ठेवायचा. नंतर ईस्टचा घ्यायचा, मग फंगसचा, मग ऑर्गॅनिझम ह्युमन बीइंगचा घ्या. ह्युमन बीइंगमध्ये मायटोकॉन्ड्रियल डीएनए वेगळा असतो, त्याचा सिक्वेन्स. क्लोरोप्लास्ट डीएनए वेगळा असतो प्लांटमध्ये, त्याचा सिक्वेन्स. आणि नॉर्मल जिनोम जो असतो त्याचा सिक्वेन्स. सगळा सिक्वेन्स करून मॅनेज करून तो असेंबल केला जातो जिनोमिक्समध्ये. ओके, आजकाल तर मग मी सांगितलं तसं किंवा प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं तसं की प्रोटीनचं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर सुद्धा डिटरमाइन केलं जातं. सो 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन इज डिटरमाइंड. प्रोटीनचं स्ट्रक्चर डिटरमाइन करायला आपल्याला एक माहिती आहे सगळ्यांना की प्रोटीन अँड जीन रिलेशनशिप असतं, डायरेक्ट रिलेशनशिप असतं. कारण जीन्स म्हणजे डीएनए, त्याचा ट्रान्सक्रिप्शन एमआरएनए फॉर्म होतो आणि एमआरएनए पासून मग प्रोटीन्स फॉर्म होत असतात. सो प्रोटीन अँड जीन्समध्ये डायरेक्ट रिलेशनशिप आहे. सो इफ सपोज if you determine the gene sequence, we can also determine the sequence of amino acid in the protein, isn't it? जर आपण जीन सिक्वेन्स डिटरमाइन केला तर म्हणजे एक्झाम्पल बघा मला काय म्हणायचं. समजा आपण हा सिक्वेन्स मिळाला आपल्याला, हा सिक्वेन्स मिळाला आपल्याला आणि या सिक्वेन्स मधून आपण काय करायचं आहे, हा डीएनए वर जीनचा सिक्वेन्स आहे, याच्यानुसार प्रोटीनचा सिक्वेन्स आयडेंटिफाय करायचा. करू शकतो का आपण? येस, ऑब्व्हियसली आपण करू शकतो. कसं करू शकतो बघा, तर हा डीएनए सिक्वेन्स आहे, याच्यापासून एमआरएनए फॉर्म होणार आहे. म्हणजे एक्झाम्पल समजा मी हा सिक्वेन्स असा दाखवतो, TET, ओके, CAT आणि हा सिक्वेन्स आहे असा TCC. हा डीएनएचा सिक्वेन्स आहे. बेस्ड अपॉन जीन सिक्वेन्स वी कॅन प्रेडिक्ट द सिक्वेन्स ऑफ अमिनो ऍसिड इन द प्रोटीन्स. प्रोटीनमध्ये अमिनो ऍसिड सिक्वेन्स आपण डिटरमाइन करू शकतो. कसं? या डीएनएचं काय होईल? ट्रान्सक्रिप्शन होणार, काय प्रोड्यूस होणार? एमआरएनए. बघा, हा डीएनए, हा डीएनए आणि हा कोण आहे? एमआरएनए. डीएनएचं ट्रान्सक्रिप्शन झालं, काय प्रोड्यूस झालं? एमआरएनए प्रोड्यूस झाला. एमआरएनए काय असणार? कोडॉन्स असणार. मग याला कॉम्प्लिमेंटरी काय करायचं बघा, ए ट्रिपल ए. नंतर हा कोण आहे? सी ला कोण? GTA किंवा GPA. नंतर कोण आहे? हा AGG किंवा याला असं पण करूया हा इथं टी आहे, डीएनए आरएनए त्यामुळे यू येतो. सो आपण हा डीएनएचा सिक्वेन्स समजला. आता आपण प्रेडिक्ट करू शकतो की कोडॉन सिक्वेन्स काय असणार आहे. जर इथं ट्रिपल टी असेल तर एमआरएनए मध्ये ट्रिपल ए असणार, इथं CAT असेल तर इथं GUA असेल आणि इथं TCC असेल तर इथं AGG असं आपण एमआरएनए सिक्वेन्स कोडॉनचा सिक्वेन्स प्रेडिक्ट केला. आता याच्यानुसार आपण अमिनो ऍसिडचा सिक्वेन्स सुद्धा प्रेडिक्ट करू शकतो. कसं? ट्रिपल ए विल कोड फॉर लायसिन. ओके, म्हणजे पहिला अमिनो ऍसिड कुठला असणार प्रोटीन मध्ये, याच्यानुसार लायसिन. नंतर GUA इट कोड्स फॉर ग्लूटामेट, सो इट विल बी ग्लूटामेट. ओके, ग्लूटामेट. GUA code for glutamate, suppose. And C, that is AGG, which codes for arginine. So third amino acid arginine. So we have determined the sequence of amino acid in the protein. हा प्रोटीन आहे. आपल्याला डीएनए सिक्वेन्स, जीन सिक्वेन्स समजला, आपण प्रोटीनचा सिक्वेन्स प्रेडिक्ट करू शकतो. This is an application of genomics. So sometime based upon the sequence of genes, sequence of nucleotides in the DNA in the gene, we can predict the sequence of amino acid in the proteins also. That is an application of genomics. Structural genomics. So what is structural genomics? The structure of genome is determined. Sequence determine केला जातो आणि मग त्याच्याशी रिलेटेड स्टडी केला जातो. So simply structural genomics means determining the structure, nothing but sequence of genome. आजकाल बऱ्याच ऑर्गॅनिमचा सिक्वेन्स डिटरमाइन केला जातो.
सो स्ट्रक्चरल जिनोमिक इट इज अन म्हणजे जिनोमिक हा इटसेल्फ एक नवीन ब्रॉडन झालेली अशी ब्रांच आहे, मोस्ट पॉप्युलर ब्रांच आहे. कारण तुम्ही बघाल की सगळ्याच आता एक्झाम्पल कोविड-19 व्हायरस आहे. सो कोविड-19 व्हायरसच्या अगेन्स्ट आपल्याला वॅक्सिन प्रिपेअर करायचं, वी हॅव टू अंडरस्टँड इट्स अँटीजेनिक स्ट्रक्चर्स. अँटीजेनिक स्ट्रक्चर आयडेंटिफाय करण्यासाठी वी हॅव टू गो टू मोलिक्युलर लेवल. त्यासाठी आपण इन्फॉर्मॅटिक्स यूज करतो. कोविड-19 कोरोना व्हायरस आणि बाकीचे जे कोरोना व्हायरसेस आहेत म्हणजे आपला जो कोविड-19 आणि कोरोना व्हायरसेस आहेत कंपॅरिझन करण्यासाठी जिनोमिक्स डिटरमाइन केला जातो, म्हणजे सिक्वेन्स डिटरमाइन करून सिक्वेन्स सिमिलरिटी आयडेंटिफाय केली जाते. आणि आपण म्हणतो बघा की सार्स व्हायरसेस आहेत त्यातलाच हा कोविड-19 आहे. मग हे कशावर समजलं? सिक्वेन्सेसवरून. सिक्वेन्स म्हणजे त्याच्या जिनोम स्ट्रक्चरवरून. दॅट इज वेअर स्ट्रक्चरल जिनोमिक्स इज यूज्ड. ओके. किंवा आपण म्हणतो की म्हणजे ब्रिटनमध्ये रिसेंटली एक नवीन स्ट्रेन आलेला आहे कोविड-19 विच इज हायली ट्रान्समिसिबल अँड हायली व्हायरुलंट सुद्धा आहे. ती वेगळी हे कशावर समजतं? बेस्ड अपॉन सिक्वेन्स ऑफ जिनोम. आपण इथं इंडियामध्ये जी आहे तीच ब्रिटनमध्ये नाही आहे असं आपण म्हणतो. ब्रिटनमध्ये ती वेगळी स्ट्रेन आहे. कशावरून? स्ट्रक्चरल जिनोमिक्स म्हणजे स्ट्रक्चर ऑफ जिनोमवरून आपण ते डिटरमाइन करतो. सेकंड टाइप ऑफ जिनोमिक्स दॅट इज functional genomics. Second type that is nothing but functional genomics. आता तुम्हाला समज असेल की फंक्शनल जिनोमिक्स मध्ये काय केलं जातं? The function of genes is determined. So functions of genes is to be studied in the functional genomics. Okay? So function of gene, expression of gene is function of genes and expression of genes. ओके. आता स्ट्रक्चर ऑफ जीन म्हणजे पहिल्यांदा आपण सिक्वेन्स डिटरमाइन केला, आपल्याला जीनचा सिक्वेन्स समजला डीएनए वर. आता पुढचा प्रश्न काय होतो की त्या प्रत्येक जीनचं फंक्शन काय असतं. म्हणजे एक्झाम्पल समजा लॅक ऑपेरॉन मध्ये जो आपला लॅक झेड जीन आहे तो कशाला कोड करतो, कुठल्या प्रोटीनला कोड करतो, दॅट इज अ फंक्शन ऑफ दॅट पर्टिक्युलर जीन. तर हे समजलं, समजा आपल्याला समजलं की लॅक झेड जीन जो आहे तो बीटा गॅलॅक्टोसाइडेजला कोड करतो. बीटा गॅलॅक्टोसाइडेज लॅक्टोजला युटिलाइज करण्यासाठी मदत करतो. म्हणजे एक्झाम्पल मॅकॉन्की सागरवर जर ई कोलायनी पिंक कलर कॉलनी प्रोड्यूस केली याचा अर्थ त्याच्यामध्ये लॅक झेड जीन एक्सप्रेस झाला, त्यानं बीटा गॅलॅक्टोसाइडेज प्रोड्यूस केला. बीटा गॅलॅक्टोसाइडेजच्या सहाय्याने त्यांनी लॅक्टोज युटिलाइज केला, ऍसिड प्रोडक्शन केलं ऑनली पिंक कलरचे. पण तोच ई कोलाय जर मॅकॉन्की सोबत पेल कलरची कोली दाखवते, पिंक दाखवत नाही, याचा अर्थ काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग आपण प्रिडिक्ट करू शकतो येस ऑर्गॅनिझम हॅज नॉट युटिलाइज लॅक्टोज. लॅक्टोज काय युटिलाइज केलं? ई कोलाय नॉर्मली लॅक्टोज युटिलाइज करतो, पण तरी देखील लॅक्टोज यूज केला नाही, म्हणजे याचा अर्थ समथिंग इज रॉंग विथ द जिनोम. मग आपण सिक्वेन्स अनालाइज करणार आणि मग आपल्याला समजतं की हां त्याच्यात लॅक झेड जीन म्युटंट आहे, तो फंक्शन करत नाही प्रॉपर आणि म्हणून त्याने लॅक्टोज युटिलाइज केला नाही, म्हणून कॉलनीचा कलर चेंज झाला नाही. हे कधी समजतं? आपल्याला जेव्हा माहिती की लॅक झेड जीन हा लॅक्टोज युटिलाइज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. सो वी नो द फंक्शन अँड दॅट फंक्शन इज डिटरमाइन्ड इन द फंक्शनल जिनोमिक्स. सो फंक्शन अँड एक्सप्रेशन ऑफ द जीन्स इज डिटरमाइन्ड आणि त्याच्यानुसार आपण ऑर्गॅनिझमचा जिनोम सुद्धा अंडरस्टँड करू शकतो. थर्ड ब्रांच, third type of genomics is comparative genomics. Comparative genomics. Now, what is comparative genomics? Comparative genomics मध्ये comparison केलं जातं. Comparison. Genome of one individual is compared with the genome of another individual. Gene sequence of one individual compared with the gene sequence of another individual. Gene function of one individual compared with the gene function of another individual. So these kind of comparisons are made in the genomics. That is called as comparative genomics. म्हणजे काय? एक्झाम्पल मध्ये बघूया आपण E. coli K12. सो E. coli K12, E. coli ची स्ट्रेन आहे K12. ओके, नॉर्मल E. coli त्याची स्ट्रेन K12 आहे. या E. coli K12 मध्ये it is observed that 40% genes are there with unknown function. E. coli K12 मध्ये असे 40% जीन्स आहेत, जवळजवळ त्याच्यामध्ये 5000 जीन्स आहेत E. coli मध्ये. 5000 जीन्सच्या 40% म्हणजे अप्रॉक्सिमेटली 2000 जीन्स असे ज्यांचं फंक्शनच माहिती नाही. बघा, इमॅजिन करा की 5000 जीन्स आहेत, बट आउट ऑफ द 5000 जीन्स 2000 जीन्स आर विथ अननोन फंक्शन.
40% genes are with unknown function. Then how to know the function of these genes? काय केलं जातं याच्यामध्ये? That time comparative genomics is used. कसं करायचं? Suppose जे 40% जे जीन्स आहेत ते जीन सिक्वेन्स आणि बाकीच्या ऑर्गॅनिझम मध्ये जीन सिक्वेन्स कंपेअर करा. ई कोलामध्ये ते जीन्स एक्सप्रेस होत नाहीत. आता 40% जीन्सचं फंक्शन अननोन आहे म्हणजे ते एक्सप्रेस होत नाही आहे. ओके, म्हणजे एक्झाम्पल काय बघा, समजा हा ई कोलाचा क्रोमोझोम आहे, डीएनए आहे आणि या डीएनए वर हे जीन्स आहेत ए, बी आणि सी. याचा सी जो जीन आहे त्याचं फंक्शन माहिती नाही आहे कारण तो एक्सप्रेसच होत नाही. हा कोणाचा आहे? ई कोलाचा. मग आपण काय केलं? दुसऱ्या ऑर्गॅनिझम घेतला, समजा सॅक्रोमायसिस सेरियस. सो हा एक आपण सॅक्रोमायसिस सेरियस घेतला की जो एक ईस्टा युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यामध्ये सुद्धा हा सी जीन आहे, त्याच्यामध्ये सिक्वेन्स वेगळा आहे म्हणजे जी, एच आणि हा सी पण आहे त्याच्यात. इथं हा सी एक्सप्रेस होत नाही म्हणून फंक्शन कसं आहे? अननोन आहे. पण तो जीन, तो सिक्वेन्स इथं प्रेझेंट आहे कोणामध्ये? सॅक्रोमायसिस सेरियस मध्ये. आणि सपोज सॅक्रोमायसिस सेरियस मध्ये हा जीन डीएनए लायगेज एन्झाइमसाठी कोड करतो. एक्झाम्पल इट कोड्स फॉर डीएनए लायगेज. ओके, सेम सिक्वेन्स इथं सुद्धा आहे. इथं तो एक्सप्रेस होत नाही, इथं फंक्शन माहित नाही. मग आपण काय केलं? हा सिक्वेन्स याच्याशी कंपेअर केला. जर हा सिक्वेन्स इथं डीएनए लायगेजसाठी कोड करतो, ऑब्व्हियसली इट मीन्स हा सिक्वेन्स इथं सुद्धा डीएनए लायगेजसाठीच कोड करणार. सो आपण याचं फंक्शन आयडेंटिफाय केलं. सो वी कॅन आयडेंटिफाय द फंक्शन ऑफ एनी जीन हुज एक्सप्रेशन इज प्रिव्हेंटेड by comparing the gene sequence with another organism. जे दुसरा ऑर्गॅनिझम आहे त्याचा जीन सिक्वेन्स आणि या ऑर्गॅनिझमचा जीन सिक्वेन्स कंपेअर करून आपण फंक्शन आयडेंटिफाय करू शकतो. सो दिस इज अ व्हेरी एक्साइटिंग category of genomics, that is comparative genomics, which helps in identifying not only structure but function of the particular genes, and that is called as comparative genomics. So these are the three different types of genomics: structural genomics, functional genomics and comparative genomics. Now these genomics, as I already mentioned, it is one of the most popular and emerging branch in the bioinformatics, because जर आपल्याला जीन सिक्वेन्स समजला, जीनचं फंक्शन समजला तर बरेच ह्युमन डिसीजेस जे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत आपण त्याचा कॉज, त्याची इटिओलॉजी आपण स्टडी करू शकतो. आज आपल्याला बरेच ह्युमन जेनेटिक डिसऑर्डर्स माहिती आहेत आणि ते जेनेटिक डिसऑर्डर्स कशामुळे समजले आपल्याला, त्याचं मेकॅनिझम कशामुळे समजलं? बिकॉज ऑफ जिनोमिक्स. त्याचा सिक्वेन्स समजला, नॉर्मल ह्युमन बिंगमध्ये तो जीन काय काम करतो आणि पेशंटमध्ये तो काय काम करतो, हे कंपॅरिझन करून आपण तो डिसीज आणि त्याचा मेकॅनिझम आयडेंटिफाय करू शकतो. Okay, so genomics, it has very much applications as far as human beings and other animals, as other plants are also concerned. We can identify the various genetic disorders, genes related जे disorders आहेत त्यांचा mechanism, त्यांचा cause आणि how to treat such diseases हे आपण decide करू शकतो by using genomics. So this is all about the genomic concept in the bioinformatics. Okay, thank you.